बघा नेक्स्ट टॉपिक आहे आपला ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. आता ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बघायचं काय, समजा एखादी सिस्टीम आपल्याला दिलेली असेल, लिनियर इक्वेशनची सिस्टीम असेल आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ म्हटलं की त्या सिस्टीमच्या XYZच्या व्हॅल्यू फाइंड करा. ठीक आहे. म्हणजे समजा बघा आता याच्यासाठी आपल्याला दोन मेथड आहे, एक आहे इन्व्हर्जन आणि दुसरी आहे रिडक्शन. ठीक आहे. आता समजा आपण इन्व्हर्जन मेथड बघू. समजा आपल्याला एखादी सिस्टीम दिली आहे लिनियर इक्वेशनची, समजा a1x b1y इक्वल टू c1 आणि अजून एक इक्वेशन असेल a2x प्लस b2y इक्वल टू c2. ठीक आहे. असे दोन इक्वेशन दिलेले असतील आणि म्हटलं बाय इन्व्हर्जन मेथड फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. तर काय करणार, आता ह्याला आपण ह्या फॉर्ममध्ये लिहितो x इक्वल टू b. या फॉर्ममध्ये दिलेले इक्वेशन लिहून घ्यायचे लिनियर सिस्टीम. आता ए म्हणजे काय, तर ए म्हणजे मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स, जे एक्स आणि वायचे जे कोइफिशियंट आहे. बघा पहिल्या इक्वेशनमध्ये एक्स आणि वायचे काय कोइफिशियंट आहे a1 b1. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड रो म्हणजे सेकंड इक्वेशन घ्यायचं, सेकंड इक्वेशनचे कोइफिशियंट a2 b2. ठीक आहे. समजा तीन इक्वेशन असतील आणि तीन व्हेरिएबल असेल तर इथं कॉलम्स पण तीन होतील आणि रोसुद्धा काय होतील, तीन इक्वेशनचे तीन रो. आता एक्स म्हणजे काय, जे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल कोण आहे एक्स आणि वाय. आता तीन इक्वेशन असतील तर तीन व्हेरिएबलसुद्धा येतील. ठीक आहे. एक्स वाय झेड या पद्धतीने. आणि बी म्हणजे काय, जो कॉन्स्टंट दिला आहे आपल्याला तो कॉन्स्टंट c1 c2. ठीक आहे. या पद्धतीने आता जे आपल्याला बघा इन्व्हर्जन मेथड बघतोय आपण, आपल्याला जे काही इक्वेशन दिलेले असतील ते इक्वेशन एक्स इक्वल टू बी या फॉर्ममध्ये लिहून घेणार. ठीक आहे. आता नंतर काय करणार आपण, इथं जो ए आहे स्टेप 1मध्ये काय करणार, जो ए आहे त्याचा इन्व्हर्स फाइंड करणार. फाइंड द इन्व्हर्स कोणाचा, एचा. ठीक आहे. मग आपण इन्व्हर्स फाइंड केला कोणाचा, एचा. तो इन्व्हर्स काय घ्यायचा, इथे टाकायचा. कुठे, स्टेप 2मध्ये काय करायचं, स्टेप 2मध्ये प्री मल्टिप्लाय, समजा याला आपण इक्वेशन 1 म्हटलं, प्री मल्टिप्लाय करायचं. प्री मल्टिप्लाय बाय ए इन्व्हर्स. ठीक आहे. कोणाला, टू इक्वेशन 1. इक्वेशन 1ला काय करायचं, प्री मल्टिप्लाय काय करायचं, ए इन्व्हर्स करायचं. म्हणजे काय होईल बघा, दोघी साईडला जर आपण ए इन्व्हर्सने मल्टिपल केलं, ए इन्व्हर्सने मल्टिपल केलं. ठीक आहे. आता या साईडला काय होणार, ए इन्व्हर्स इंटू ए आयडेंटिटी येणार. बरोबर. ए इन्व्हर्स इंटू ए काय होणार, आयडेंटिटी इंटू एक्स इक्वल टू इकडे येणार ए इन्व्हर्स बी. ठीक आहे. आता इथे ए म्हणजे कोण, सॉरी एक्स म्हणजे कोण, तर हा एक्स हा कॉलम मॅट्रिक्स. बरोबर ना. एक्स म्हणजे कोण, हा कॉलम मॅट्रिक्स. मग एक्स आणि वाय इथे येईल. आता ए इन्व्हर्स बी यांचा जर आपण प्रॉडक्ट केला तर तो सुद्धा आपल्याला एक कॉलम मॅट्रिक्सच भेटेल. बरोबर. मग आपण काय करणार, कम्पेअर बोथ साईड. काय करणार, स्टेप 3मध्ये कम्पेअर बोथ साईड आणि मग आपल्याला भेटणार व्हॅल्यू कोणाच्या, एक्स आणि वायच्या. इथे लक्षात बघा इन्व्हर्जन मेथड काय सांगते, समजा आपल्याला 2/2 किंवा 3/3चे असे इक्वेशन दिलेले असतील तर त्याला एक्स इक्वल टू बी या फॉर्ममध्ये लिहिणार. मग ए म्हणजे कोण, दिलेल्या इक्वेशनच्या कोइफिशियंटचा मॅट्रिक्स. ए म्हणजे कोण, दिलेल्या इक्वेशनच्या कोइफिशियंटचा मॅट्रिक्स. आणि एक्स म्हणजे कोण, दिलेले जे काही व्हेरिएबल्स आहे त्याचा कॉलम मॅट्रिक्स, व्हेरिएबलचा कॉलम मॅट्रिक्स. आणि बी म्हणजे कोण, जे काही कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट त्यांचा पण काय करायचा, कॉलम मॅट्रिक्स घ्यायचा. त्यानंतर काय करायचं, जो काही मॅट्रिक्स ए आहे त्या मॅट्रिक्सचा काय फाइंड करायचा, इन्व्हर्स. ठीक आहे. इन्व्हर्स फाइंड केल्यानंतर काय करायचं, तो इन्व्हर्स कुठे पुट करायचा, प्री मल्टिप्लाय करायचा इक्वेशन 1ला. म्हणजे इथे प्री मल्टिपल करायचं. ठीक आहे. प्री मल्टिपल केल्यामुळे काय होतं, तर हा ए बघा ए इन्व्हर्स इंटू ए काय होणार आहे, आयडेंटिटी. म्हणजे उरतो एकूण फक्त एक्स आणि इकडे ए इन्व्हर्स बीचा प्रॉडक्ट केल्यानंतर एक कॉलम मॅट्रिक्स आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे. हा इकडचा एक्स म्हणजे हा एक कॉलम मॅट्रिक्स आणि हा दुसरा कॉलम मॅट्रिक्स काय करायचे, फक्त
कंपेअर करायच्या आणि डायरेक्टली आपल्याला काय भेटतं, एक्स आणि वायचे ॲन्सर किंवा एक्स आणि वायच्या व्हॅल्यू. बघा आता पुढचं आहे, पुढची मेथड आहे इन्व्हर्जन झाली. आता रिडक्शन. ठीक आहे, पुढची कोणती मेथड आहे, रिडक्शन. रिडक्शन मेथड. आता आपण समजा इथे 3x3चा मॅट्रिक्स घेऊ. आपल्याला समजा तीन लिनियर इक्वेशन दिलेले आहेत. a1x b1y c1z इक्वल टू d1. 3 लिनियर इक्वेशन ऑफ 3 व्हेरिएबल्स. ठीक आहे, बघा दुसरं असेल a2x प्लस b2y प्लस c2z इक्वल टू d2. हे झालं दुसरं इक्वेशन. आणि तिसरं a3x प्लस b3y प्लस c3z इक्वल टू d3. ठीक आहे, याप्रमाणे आपल्याला 3 लिनियर इक्वेशन दिलेले. याप्रमाणे काय केलं, आपल्याला 3 लिनियर इक्वेशन दिलेले. यांनाही काय करायचं, याच फॉर्ममध्ये लिहायचं. राईट इंटू ax इक्वल टू b. ठीक आहे, या फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि याला नंबर देणार 1. आता ह्या फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर काय होईल, आता ए म्हणजे कोण, परत यांचा मॅट्रिक्स कोणता, बघा मी मॅट्रिक्स लिहितो. ए म्हणजे a1 b1 c1, a2 b2 c2, a3 b3 आणि c3. नंतर एक्स म्हणजे कोण, कॉलम मॅट्रिक्स कोणाचा, व्हेरिएबलचा एक्स वाय झेड. आणि बी म्हणजे कोण, कॉन्स्टंट, हे कॉन्स्टंट d1 d2 d3. ठीक आहे, याप्रमाणे काय करायचं, मांडणी करून घ्यायची. ठीक आहे, आता इन्व्हर्जन रिडक्शन मेथडमध्ये काय करायचं, या मॅट्रिक्स एला स्टेप 1मध्ये काय म्हणणार किंवा तुम्ही स्टेप 2 म्हणा, काय करणार, कन्वर्ट द मॅट्रिक्स एला कन्वर्ट करणार कशात, इंटू अप्पर ट्रायंग्युलर इंटू अप्पर किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स अप्पर किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये याला काय करणार, कन्वर्ट. ठीक आहे, मग आता अप्पर किंवा लोअर ट्रायंग्युलरमध्ये याला कन्वर्ट केलं की आपल्याला काय भेटतं, बघा समजा आपण याला अप्पर ट्रायंग्युलरमध्ये कन्वर्ट केलं. बघा काय केलं, अप्परमध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला भेटेल a1 b1 c1. नंतर इथे होणार 0, इथे 0, इथं येईल b2 c2. ठीक आहे, इथे 0 आणि इथे येईल c3. याप्रमाणे आपल्याला भेटणार अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि इथं हा ॲज इट इज एक्स वाय झेड. ठीक आहे, इज इक्वल टू. आता हे बनवत असताना काय करायचं, जे ऑपरेशन आपण इकडे करणार आहोत, जे ऑपरेशन आपण इथे करणार आहोत मॅट्रिक्स एवरती, तेच ऑपरेशन कोणावरती करणार, मॅट्रिक्स बीवरती सुद्धा. म्हणजे काय होईल बघा, आता जेव्हा काहीतरी आपण इथे ऑपरेशन करण्यासाठी हे 0 बनवू, ऑपरेशन करून हे 0 बनवू, त्यावेळेस इथे ऑपरेशन होणार या d1 d2 d3वरती. म्हणजे इथे व्हॅल्यू चेंज होतील. समजा आपण त्यांना म्हटलं की त्या व्हॅल्यू d1 डॅश d2 डॅश आणि d3 डॅश अशा 3 व्हॅल्यू भेटल्या. ठीक आहे, तर आता काय करणार, हे कम्पेअर करणार. म्हणजे कसं बघा, प्रॉडक्ट नाही, इथे प्रॉडक्ट आहे, बरोबर आहे. मग a1x b1y c1z इक्वल टू मानणार d1. ठीक आहे, असे 3 इक्वेशन आपण लिहिणार. कसे बघा, a1x प्लस b1y प्लस c1z इक्वल टू d1 डॅश. ठीक आहे, या पद्धतीने प्रॉडक्ट केला. a1x b1y c1z इक्वल टू d1 डॅश. नंतर सेकंड रो, आता इथं 0x झाला, b2y आणि c2z. ठीक आहे, b2y प्लस c2z इक्वल टू d2 डॅश सेकंड. आणि नंतरला 0x 0y आणि c3z इक्वल टू d3 डॅश. ठीक आहे, बघा आता इथे आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यू कोणाची भेटली, झेडची. ठीक आहे, c3 काहीतरी कॉन्स्टंट आहे, म्हणजे डायरेक्टली व्हॅल्यू कोणाची भेटली, झेडची. म्हणजे इथून आपल्याला काय भेटणार, याला समजा 1 म्हटलं, 1 2 3. ठीक आहे, मग इक्वेशन 3 वरून आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यू भेटली कोणाची, वी गेट
झेड. ठीक आहे, डायरेक्टली कोण भेटला? झेड. आता झेड भेटल्यानंतर झेडची व्हॅल्यू कुठे टाकणार आपण? इक्वेशन सेकंडमध्ये. इक्वेशन सेकंडमध्ये झेड टाकला की C2 कॉन्स्टंट आहे, बरोबर. म्हणजे हा कॉन्स्टंट झाला, हा कॉन्स्टंट, म्हणजे राहिला कोण? फक्त वाय, म्हणजे वायची व्हॅल्यू भेटेल. म्हणजे आपल्याला झेडची आणि वायची व्हॅल्यू भेटली की हे दोघी कुठे टाकणार? इथे. म्हणजे भेटणार कोण? एक्स. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढता येतील. या मेथडला आपण म्हणणार रिडक्शन. या मेथडला म्हणणार रिडक्शन मेथड. ठीक आहे, आता आपण एक्झाम्पल्स बघू. बघा, एक्झरसाइज 2.3 पहिला क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय इन्व्हर्जन मेथड. इन्व्हर्जन मेथडने आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे आणि पहिलं एक्झाम्पल दिलं आहे एक्स प्लस ट्वाईस वाय इक्वल टू 2, ट्वाईस एक्स प्लस 3 वाय इक्वल टू 3. या टाईपचे एक्झाम्पल्स आपण याआधी पण सॉल्व केलेले आहे. समजा आपण ग्राफिकल मेथड असेल किंवा इक्वेटिंग कोइफिशियंट इक्वेट करायचे, सेम करायचे आणि मग ते सॉल्व करायचं. इथे आपल्याला मॅट्रिक्सचा रूल वापरायचा आहे. बघा, बाय इन्व्हर्जन मेथड म्हटलं आहे. मग आपण काय करणार? याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहिणार? एक्स इक्वल टू बी, गिवन इक्वेशन राईट इन द फॉर्म ऑफ एक्स इक्वल टू बी. ठीक आहे, मग आता ए काय येईल? ए इक्वल टू एक्सचा कोइफिशियंट 1, वायचा कोइफिशियंट 2, इकडे एक्सचा कोइफिशियंट 2 आणि वायचा कोइफिशियंट 3. हा झाला ए. त्याच्यानंतर एक्स म्हणजे कोण? दोनच कोइफिशियंट आहे, एक्स आणि वाय. आणि बी बघा, कॉन्स्टंट कोण कोण दिले? 2 आणि 3. हे आले आपले कॉन्स्टंट. ठीक आहे, आता बघा, इन्व्हर्जन मेथड काय सांगत होती की दिलेल्या मॅट्रिक्स जो काही ए आहे त्याचा काय फाइंड करा? इन्व्हर्स. ठीक आहे, मग आता कन्सिडर करा. काय कन्सिडर करा? ए इन्व्हर्स. ए इन्व्हर्स इक्वल टू काय? सॉरी, ए इक्वल टू 1 2 2 3. ठीक आहे, याचा काय फाइंड करायचं आहे आपल्याला? इन्व्हर्स. आता इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी आपण दोन मेथड बघितल्या. पहिली कोणती? ॲडजॉईंट आणि दुसरी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनची मेथड वापरून आपण काय करू? याचा इन्व्हर्स फाइंड करू. मग आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन काय आहे? तर परत आपण म्हणू बाय युजिंग एलिमेंटरी, किंवा आपण कॉलम घेतली तरी चालेल. सॉरी, ॲडजॉईंट घेतली तरी चालेल. आपण एलिमेंटरी घेऊ बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आपण रो ट्रान्सफॉर्मेशन घेऊ. ठीक आहे, आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडने काय करतो? आपण कन्सिडर करतो. काय कन्सिडर करतो? ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय. बरोबर आहे, ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय. मग आपल्याला ए दिलेला आहे. ए काय दिला आहे? 1 2 2 3 आणि ए इन्व्हर्स आपल्याला फाइंड करायचा आहे. आय काय घेणार? 2/2चा. ए 2/2 आहे म्हणून आयसुद्धा काय येईल? 2/2. या पद्धतीने आयसुद्धा काय येईल? 2/2. ठीक आहे, आता बघा, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने पहिल्या पोझिशनला 1 पाहिजे, तिथे ऑलरेडी 1 आहे. मग इथे 2ला काय बनवायचं? 0. म्हणजे आपण ऑपरेशन घेणार R2 वरती आणि R2 वरती काय ऑपरेशन घेणार? 2 टाईम R1 मायनस करणार. R1ची व्हॅल्यू 1 आहे, 2 टाईम केली की 2 - 2 काय होणार? 0. बघा, मग R2 वरती ऑपरेशन आहे, R1 ॲज इट इज. ठीक आहे, R2ची व्हॅल्यू 2 - 2 टाईम R1 म्हणजे काय? 2 - 2 0. बघा, 3 - 4 म्हणजे किती आला? -1 इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू पहिला रो ॲज इट इज, दुसरा रो बघा R2 - 2 टाईम R1 म्हणजे 0 - 2 -2 आणि 1 - 0 म्हणजे 1च. ठीक आहे, आता इथे काय पाहिजे? या पोझिशनला पाहिजे 1. बरोबर ना? डायगोनल एंट्रीज बघा, डायगोनल पहिला झाला कॉलम 0. आता डायगोनल एंट्रीजनुसार इथे पाहिजे 1. मग इथे 1 आणायचा म्हणजे ऑपरेशन परत R2 वरती आणि काय? त्याला मायनस करायचं. ठीक आहे, म्हणजे बघा R1 ॲज इट इज येईल 1 2
इथं 0 मायनसचं होईल प्लस, इथे ए इनवर्स, इकडे या बाजूला बघा R1 ॲज इट इज, मायनसचा होणार प्लस, प्लसचा होणार मायनस. ओके, आता इथे 1 भेटला बरोबर ना, इथे 1 भेटला म्हणजे इथे काय करायचा 0 करायचा. आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवायचा आहे, म्हणजे इथे काय करायचा 0, म्हणजे ऑपरेशन कोणावरती घेणार R1 वरती. R1 वरती काय ऑपरेशन घेणार तर R1 मायनस 2 टाईम R2, R1 मधून म्हणजे 2 मधून 2 टाईम 1 मायनस करणार म्हणजे काय येईल इथे 0. बघा देअरफॉर आता 1 मायनस 2 टाईम 0 म्हणजे 1च येईल. नंतर 2 मायनस 2 टाईम 1 म्हणजे काय येईल 0 आणि R2 ॲज इट इज, हा ए इनवर्स ॲज इट इज इक्वल टू, इथे बघा 1 मायनस 2 टाईम 2 म्हणजे 4, 1 मायनस 4 म्हणजे काय येईल -3. ठीक आहे, नंतर 0 मायनस 2 टाईम -2 म्हणजे +2 येईल आणि R2 ॲज इट इज. बघा आता हा आला आयडेंटिटी मॅट्रिक्स I इंटू ए इनवर्स इक्वल टू -3 2 2 -1 म्हणजे आपला ए इनवर्स काय आला, देअरफॉर ए इनवर्स इक्वल टू -3 2 2 -1 हा आला ए इनवर्स. आता पुढची स्टेप काय आहे, ए इनवर्स फाइंड केल्यानंतर हे जे काही इक्वेशन आहे आपलं इक्वेशन 1 याला काय करणार प्री मल्टिप्लाय करणार. काय प्री मल्टिप्लाय इक्वेशन 1, प्री मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय ए इनवर्स. ठीक आहे, बघा मग काय येतं आहे, देअरफॉर ए इनवर्स इंटू ए एक्स इक्वल टू ए इनवर्स बी. ठीक आहे, ए इनवर्स इंटू ए काय होईल आय होईल आणि हा इंटू एक्स इक्वल टू ए इनवर्स बी. आता आय इंटू एक्स काय होतो एक्सच, कुठल्याही नंबरला आयडेंटिटीने मल्टिपल केल्यावर काय येईल तोच नंबर येईल म्हणजे एक्स इंटू ए इनवर्स बी. आता एक्सची व्हॅल्यू काय आहे, एक्सची व्हॅल्यू काय बघा, एक्सची व्हॅल्यू एक्स वाय कॉलम मॅट्रिक्स एक्स वाय इक्वल टू ए इनवर्स काय आला आपला तो लिहा -3 2 2 -1. ठीक आहे, आणि बीची व्हॅल्यू काय आहे हा बी 2 आणि 3 2 3. आता यांचं काय करायचं दोघांचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू, बघा पहिला रो कॉलम एकच आहे -3 इंटू 2 -6 2 इंटू 3 +6. ठीक आहे, नंतर 2 इंटू 2 4 आणि -1 इंटू 3 -3 म्हणजे बघा आपला ॲन्सर काय आलं 6 -6 + 6 0 1. इथे एक्स आणि वाय जर दोघी साईड कम्पेअर केल्या तर एक्सची व्हॅल्यू भेटते 0, वायची व्हॅल्यू भेटते 1. टाकून बघा इथे बघा एक्सची व्हॅल्यू 0 टाकली तर 0 प्लस वायची व्हॅल्यू 1 म्हणजे 2 = 2 येत आहे. इथे 0 टाका, एक्स इक्वल टू 0 म्हणजे ही टर्म झाली 0 आणि ते 1 टाकली की 3 = 3 म्हणजे आपला ॲन्सर बरोबर आला आहे. देअरफॉर एक्स इक्वल टू 0 अँड वाय इक्वल टू 1. इथे होणार कम्पेअरिंग बोथ साईड वी गेट एक्स इक्वल टू 0 वाय इक्वल टू 1. ठीक आहे, या पद्धतीने आपण इन्व्हर्जन मेथड वापरून दिलेली लिनियर सिस्टीम आपण सॉल्व करू शकतो. बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला x + y = 4 2x - y = 5. याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहिणार x = b राईट, नाही तर डायरेक्टली म्हणा नाव ax = b. दिलेली इक्वेशन आपण डायरेक्टली या फॉर्ममध्ये लिहू ax = b. मग a काय येईल बघा एक्सचा कोएफिशियंट 1 वायचा 1, इकडे एक्सचा 2 वायचा -1. एक्सच्या व्हॅल्यू काय व्हेरिएबल दोनच आहे एक्स आणि वाय. बी काय येईल बघा इकडे 4 आहे इथे 5, कॉन्स्टंट दिले 4 आणि 5. आता पुढची स्टेप काय आहे की जो काही ए आहे त्याचा काय फाइंड करायचा इनवर्स. ठीक आहे, फाइंड द इनवर्स
फाइंड द इनवर्स मॅट्रिक्स ऑफ ए. ठीक आहे, एचा इनवर्स मॅट्रिक्स. मग आता एचा इनवर्स मॅट्रिक्स आपण कोणत्या मेथडने सॉल्व करू? बाय आपल्याला जी सोपी वाटते ती. माझ्या मते जी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आहे, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, ती थोडीशी सोपी जाते ॲडजॉईंटपेक्षा. ॲडजॉईंटचे ते फॅक्टर पाडा, को फॅक्टर आणि त्याचा ॲडजॉईंट मॅट्रिक्स आणि परत डिटर्मिनंट काढायचा. ठीक आहे, आता तसा डिटर्मिनंट इथेही काढला पाहिजे. डिटर्मिनंट इथेही सुद्धा काढला पाहिजे. का? तर आपण इनवर्स फाइंड करतो आहे. ठीक आहे, ठीक आहे, बघू आपण मग याचा डिटर्मिनंट काढू. मॉड ऑफ ए इक्वल टू मॉड ऑफ 1 1 2 -1. बघा काय येतो आहे, 1 × -1 म्हणजे -1 मायनस 2 × 1 2. किती आला? -3. नॉट इक्वल टू 0. बरोबर आहे, म्हणजे इनवर्स एक्झिस्ट होतो आहे. म्हणजे काय होतो आहे, इनवर्स एक्झिस्ट. ठीक आहे, इनवर्स इज एक्झिस्ट. आता तो होणारच आहे, कारण व्हॅल्यू जर काढायची आहे तर इनवर्स एक्झिस्ट होणारच आहे. ठीक आहे, बघू मग आता इनवर्स काढायचं आहे ना, मग आपण कोणत्या मेथडने जाऊ? बाय ट्रान्सफॉर्मेशन, बाय रो ट्रान्सफॉर्मेशन, बाय एलिमेंटरी रो म्हणायला पाहिजे होतं, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. बघा मग आता आपल्याला जो काही मॅट्रिक्स दिलेला आहे ए, तो कसा लिहिणार? कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. ठीक आहे, मग एची व्हॅल्यू काय दिली आहे? एची व्हॅल्यू दिली 1 1 2 -1. ए इनवर्स ॲज इट इज इक्वल टू आय. आयची व्हॅल्यू काय घेणार? 2/2चा आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. ओके, बघा आता 1 1 पोझिशनला 1 पाहिजे आहे, म्हणजे एक काम कमी झालं. ठीक आहे, आता याला काय बनवणार? 0. 2ला काय बनवणार? 0 युजिंग R1. ऑपरेशन R2 वरती घ्यायचं आहे. R2मधून 2 टाईम, बरोबर, नाही तर 2 आहे म्हणून 2 टाईम R1 वजा करायचं. बघा काय येतं मग, R2 वरती ऑपरेशन आहे R1 ॲज इट इज. ठीक आहे, 2मधून 2 टाईम 1 गेला म्हणजे 0. ठीक आहे, -1मधून 2 टाईम 1 गेला म्हणजे काय? -3. बरोबर, -1 आणि -2 टाईम R1 म्हणजे -3. ए इनवर्स इक्वल टू 1 0 0. सॉरी, इथे R2 वरती ऑपरेशन बघा, R1 -2 टाईम R1 म्हणजे किती झाले? 0 -2 आणि 1 -0 म्हणजे 1च. आता पुढे काय करणार? इथे -3 आहे, इथे काय पाहिजे आपल्याला? 1 पाहिजे. मग 1 कसा येणार? तर आपल्याला तिथे डिवाईड करावं लागेल. कशाने? -3ने. -3ने डिवाईड केलं की ते काय येईल? 1. बरोबर ना, म्हणजे ऑपरेशन कोणावरती घेणार? R2 वरती. काय ऑपरेशन घेणार? -1/3 टाईम R2. बघा R1 वरती ऑपरेशन नाही, तो ॲज इट इज. 0ला -1/3ने मल्टिपल केलं 0च. इथे -3ला 1/3ने मल्टिपल केलं +1 इंटू ए इनवर्स इक्वल टू बघा R1 ॲज इट इज -2 इंटू -1/3 म्हणजे किती आलं? मायनस मायनस झाले प्लस. इथे -1/3. ठीक आहे, या पद्धतीने येईल आपला. आता बघा इथे 1 आला आहे ना, हा 1 महत्त्वाचा आहे. इथे 1 आला आहे, इथे 0 बनवा. ठीक आहे, A12ला काय बनवा? 0 युजिंग R2. म्हणजे ऑपरेशन घेणार आहे आपण R1 वरती. काय ऑपरेशन घेणार? तर R1 - R2. बघा काय येतं आहे? 0 1 - 0 1, नंतर 1 - 1 0 आणि R2 ॲज इट इज. ए इनवर्स इक्वल टू राईट साईडला बघा 1 - 2/3. 1 - 2/3 म्हणजे किती आलं? 1/3 आणि 0 - 1/3 म्हणजे +1/3. मायनस मायनस झालं प्लस आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज. सॉरी, सेकंड रो ॲज इट इज. ओके, म्हणजे बघा हा आला आय इंटू ए इनवर्स इक्वल टू भेटलं 1/3
2/3 आणि -1/3. ठीक आहे, हा भेटला आपल्याला इन्व्हर्स मॅट्रिक्स. ठीक आहे, आपण इथून काय करणार, 1/3ला कॉमन काढणार. म्हणजे इथे उरला 1, इथे उरला 1, इथे 1/3 गेला म्हणजे 2 उरला, इथे 1/3 गेला म्हणजे -1 उरला. म्हणजे हा आला आपला ए इन्व्हर्स. ठीक आहे, हा काय आला, ए इन्व्हर्स. आता ह्या ए इन्व्हर्सने मल्टिपल कोणाला करायचं, तर ह्या इक्वेशन 1ला. ठीक आहे, प्री मल्टिपल बाय ए इन्व्हर्स टू इक्वेशन 1. मग काय भेटेल, ए इन्व्हर्स इंटू ए एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स बी. ठीक आहे, बघा इथून ए इन्व्हर्स इंटू ए म्हणजे काय होईल, आय इंटू एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स बी. आय इंटू एक्स, ए इन्व्हर्स बी. आता ए इन्व्हर्सची व्हॅल्यू काय आली बघा, 1/3. ठीक आहे, आणि 1 1 2 -1 आणि बीची व्हॅल्यू काय बघा, 4 5. कॉलम मॅट्रिक्स दिला आहे 4 5. आता या दोघांचं काय करणार, प्रॉडक्ट. 4 5चा काय करणार, प्रॉडक्ट टू मॅट्रिक्स ए इन्व्हर्स. बघा हा 1/3 असाच ठेवा थोडा वेळ. ठीक आहे, 1 × 4 4, 1 × 5 5 + 5, 2 × 4 8, -1 × 5 -5 x. ठीक आहे, बघा आता मी इथे लिहितो काय येतं आहे बघा, x इक्वल टू हा आला 9 आणि ही सबट्रॅक्शन आली 3, 9 आणि 3 आणि बाहेर आहे 1/3. आता हा 1/3 मध्ये घ्या, जेव्हा मध्ये येईल तेव्हा 9/3 होईल म्हणजे किती येईल, 3. आणि 3/3 म्हणजे किती येईल, 1. बरोबर ना, हा 1/3ने 9ला मल्टिपल केलं म्हणजे 3 येणार आणि 1/3ने 3ला मल्टिपल केलं म्हणजे 1 येणार. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू काय भेटले आपल्याला, एक्सच्या व्हॅल्यू म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू. ठीक आहे, एक्स म्हणजेच काय, इथे वाटलं सर आपण लिहून घेऊ, एक्स म्हणजेच काय, एक्स आणि वाय. कम्पेअर बोथ साईड, दोघी साईड जर कम्पेअर केल्या तर आपल्याला भेटतं आहे एक्स इक्वल टू 3 अँड वाय इक्वल टू 1. व्हॅल्यू पुट करून बघा, हां चेक करून बघा काढलेला आन्सर बरोबर आहे का. एक्सची व्हॅल्यू टाका 3, वायची टाका 1. बघा एक्सबद्दल 3, वायबद्दल 1, 3 + 1 4 येत आहे. ठीक आहे, इथे एक्सबद्दल 3 × 2 6 मायनस वायची व्हॅल्यू 1, 6 - 1 5. म्हणजे आपण काढलेला आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, या पद्धतीने सोपी मेथड आहे इन्व्हर्जन मेथड. आपल्याला बघा एक्झाम्पल दिलं आहे, 2x + 6y = 8, x + 3y = 5. फाइंड करायचे इन्व्हर्जन मेथडने एक्स आणि वायच्या व्हॅल्यू. ठीक आहे, आता आपण दिलेले जे काही इलिनियर इक्वेशन आहोत त्यांना कोणत्या फॉर्ममध्ये लिहिणार, ax = b. राईट द गिवन इक्वेशन in the form ax = b. मग a काय येईल बघा, a 2 6 आणि b सेकंड रो येईल 1 3 इंटू x म्हणजे x, y इक्वल टू b. बघा काय येईल, b 8 आणि 5 कॉन्स्टंट, 8 5. आता सुरुवातीला काय काढणार, ए इन्व्हर्स. फाइंड अगोदर डिटर्मिनंट काढणार. डिटर्मिनंट काढणं गरजेचं काय तर आपल्याला ए इन्व्हर्स फाइंड करायचं आहे. जर डिटर्मिनंट म्हणजे हा डिटर्मिनंट जर सिंग्युलर आला तर इन्व्हर्स एक्झिस्ट होणार नाही आहे. ठीक आहे, बघू आपण. नाव मॉड ऑफ ए इक्वल टू मॉड ऑफ किंवा डिटर्मिनंट ऑफ 2 6 1 3 इक्वल टू 2 × 3 6 मायनस 1 × 6 6 इक्वल टू 0. मॉड ऑफ ए 0 आला. मॉड ऑफ ए काय आला, 0. बघा म्हणजे काय होतं आहे, इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही. देअरफॉर
ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट, जर ए इनवर्स एक्झिस्ट होत नाही म्हणजेच काय, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय डज नॉट एक्झिस्ट, एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही. ठीक आहे. बघा एक थोडं वेगळं एक्झाम्पल होतं, आपल्याला सॉल्व करावं लागलं होतं इन्व्हर्जन मेथडने, पण तिथे ए मॉड ऑफ ए डायरेक्टली 0 येऊन गेला. म्हणजे काय झालं की एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू एक्झिस्ट झाल्या नाही. याचा अर्थ काय की आपल्याला इन्व्हर्जन मेथडने सुद्धा मॉड ऑफ ए चेक करणं गरजेचं आहे, नाहीतर आपण इन्व्हर्स काढत बसू आणि इन्व्हर्स एक्झिस्ट होणार नाही. ठीक आहे. या पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर 1 इथे संपलेला आहे. आपण बघू क्वेश्चन नंबर 2. बघा आपल्याला पुढचं एक्झाम्पल दिलं आहे. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय रिडक्शन मेथड. रिडक्शन मेथडने एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. बघा आपल्याला 2 इक्वेशन दिले ऑफ 2 व्हेरिएबल्स. ठीक आहे. आता याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहिणार, एक्स इक्वल टू बी. कोणत्या फॉर्ममध्ये लिहिणार, एक्स इक्वल टू बी. मग ए काय येईल, 2 1, ए आला 2 1 आणि इकडे 3 आणि 5 कोएफिशियंट आहे, 3 5. त्यानंतर एक्स बघा 2च व्हेरिएबल आहे, एक्स आणि वाय, आणि कॉन्स्टंट आहे 5 आणि -3. हे आले कॉन्स्टंट 5 आणि -3. ठीक आहे. आता रिडक्शन मेथडने आपण काय करतो, दिलेला जो काही ए आहे त्याला लोअर किंवा अप्पर ट्रायंग्युलर बनवतो. बरोबर, लोअर किंवा अप्पर ट्रायंग्युलर. मग बघा कसं बनवणार, आता याच्यावरती ऑपरेशन घेणार. काय ऑपरेशन घेणार, इथे 0 बनवू आपण, अप्पर ट्रायंग्युलर बनवू. ठीक आहे. म्हणजे इथे 0 बनवू, म्हणजे ऑपरेशन घेऊ R2 वरती. R2ला 0 बनवायचं आहे. ठीक आहे. R2ला काय बनवायचं आहे, 0. आता इथे 0 बनवलं पाहिजे असं काही नाही, इथेही बनवलं तरी चालेल. कुठेतरी 0 बनवा. काय करा, कुठेतरी 0 बनवा. समजा आपण इथे 0 बनवला, 5ला काय करू 0. कसं करणार बघा, R2 वरती ऑपरेशन घेऊ आणि R2 - 5 टाईम R1 करू. R2 - 5 टाईम R1 करू. म्हणजे काय होतं बघा, R1 ॲज इट इज राहील. ऑपरेशन जर R2 वरती आहे तर R1 ॲज इट इज राहील. ठीक आहे. आणि R2 वरती काय ऑपरेशन होईल, R2 वरती काय ऑपरेशन होईल बघा, R2ची व्हॅल्यू आहे 3, 3 - 5 टाईम R1 म्हणजे किती झाले, 10. 10मधून 3 गेले, इथे राहिले -7. ठीक आहे. 3 - 10 म्हणजे -7. आणि पुढे बघा R2ची व्हॅल्यू 5 - 5 म्हणजे इथे आला 0. ठीक आहे. एक्स वाय ॲज इट इज. आणि इकडे पण सेम ऑपरेशन येतील, इकडे सुद्धा सेम ऑपरेशन. बघा R1 ॲज इट इज राहील. R2 वरती बघा काय ऑपरेशन होईल, R2 मधून -5 टाईम R1 गेला म्हणजे -3मधून मायनस किती 15, 5 × 5 -25, -25 आणि हे -3 -28. बघा हा झाला. आता हा जो आहे आपण म्हटलं होतं की अप्पर किंवा लोअर ट्रायंग्युलर. ठीक आहे. अप्पर किंवा लोअर ट्रायंग्युलर हा प्रिन्सिपल डायगोनल असतो. मग याच्या अप्पर किंवा लोअर 0 बनवायचं. ठीक आहे. पण इथे आपण इथे जरी 0 बनवला तरी चालतं आहे. ठीक आहे. बघू मग काय होतं आहे. आता यांचा काय करू, प्रॉडक्ट. ठीक आहे. बघा प्रॉडक्ट केल्यावरती काय होतं आहे, 2 × x 1 × y, टॉईस x + y इक्वल टू काय भेटतो आहे 5. त्याच्यानंतर -7 × x आणि 0 × y, -7x + 0y इक्वल टू भेटतो आहे -28. इक्वेशन 1, इक्वेशन 2. आता सेकंडला जर सॉल्व केलं फ्रॉम इक्वेशन 2 बघा काय भेटतं आहे, -7x इक्वल टू -28. देअरफॉर x इक्वल टू 4. देअरफॉर x इक्वल टू 4. आणि हा x इक्वल टू 4 आपण कुठे पुट करणार, इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 1 बिकम्स. ठीक आहे. बघा काय येतं आहे, टॉईस x + y इक्वल टू 5 मध्ये एक्सची व्हॅल्यू टाकली 4 + y इक्वल टू 5. ठीक आहे. 2 × 4 8, 8 इकडे येऊन झाला
म्हणजे y इक्वल टू आला -3. ठीक आहे, या पद्धतीने आपले आन्सर्स आले 4 आणि -3. एक्सची व्हॅल्यू आली 4, वायची व्हॅल्यू आली -3. इथे लिहिणार देअरफॉर x इक्वल टू 4 अँड y इक्वल टू -3 इज रिक्वायर्ड सोल्युशन. रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ द सिस्टीम. ठीक आहे, हे जे काही लिनियर इक्वेशन दिलेलं आहे त्यांचं सोल्युशन आलं. ठीक आहे, लक्षात आलं. आपण म्हटलं होतं की अप्पर किंवा लोअर ट्रायंग्युलर बनवा. आता अप्पर किंवा लोअर ट्रायंग्युलर म्हणजे डायगोनलच्या प्रिन्सिपल डायगोनलच्या खालचे किंवा वरचे एलिमेंट 0. हा जो आपला दुसरा डायगोनल आहे याच्याही खालचे किंवा वरचे एलिमेंट 0 केले तरी चालतं. ठीक आहे, आपल्याला जे सोपं जाईल ते. बघा, पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. सेकंड एक्झाम्पल, x + 3y = 2 आणि 3x + 5y = 4 दिलेल्या सिस्टीमला आपण ax = b या फॉर्ममध्ये लिहिणार. ax = b. बघा मग a काय येईल, पहिल्या इक्वेशनचा कोएफिशियंट 1 3 आहे आणि दुसऱ्या इक्वेशनचे कोएफिशियंट 3 5 आहे. ठीक आहे, इक्वल टू एक्सचे दिले आपल्याला x, y, x आणि y इक्वल टू b. बघा कॉन्स्टंट दिले 2 4. ठीक आहे, आता इथे बनवणार अप्पर किंवा लोअर ट्रायंग्युलर. बघा या पोझिशनला 1 आहे म्हणजे आपल्याला 3ला 0 करणं सोपं जाणार. ठीक आहे, म्हणजे काय करावं लागेल, ऑपरेशन येणार R2 वरती आणि R2ला वजा करणार 3 टाईम R1 मधून. ठीक आहे, R2ची व्हॅल्यू 3 आहे, इथे 1 आहे म्हणजे 3 टाईम इथून हे वजा करणार. बघा मग R1 वरती ऑपरेशन नाही, तो ॲज इट इज. 3 - 3 टाईम R1 म्हणजे 0. 5 - 3 टाईम R1 म्हणजे 9. 5 - 9 -4. x ॲज इट इज. इथे बघा काय होतं आहे, R2ची व्हॅल्यू 4 आहे, -3 टाईम R1 म्हणजे 4 - 6 किती आले -2. R2 वरती ऑपरेशन होतं -2. ठीक आहे, हा आला आपला लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता बघा याला इक्वेशनमध्ये कन्वर्ट करणार. 1 × x 3 × y, x + 3y = 2 आणि दुसरं 0x - 4y = -2. ठीक आहे, इक्वेशन 1, इक्वेशन सेकंड. आता फ्रॉम इक्वेशन सेकंड काय येईल, -4y = -2 म्हणजेच y = काय आला, 4 इकडे येऊन डिवाइड म्हणजे 1/2 आला. ठीक आहे, 1/2 आणि यालाच कुठे टाकणार, इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 1 बिकम्स, बघा इक्वेशन 1 बिकम्स x + 3y = 2. ठीक आहे, x + yची व्हॅल्यू टाकणार 1/2 = 2. ठीक आहे, हा 3/2 इकडे येऊन काय होईल, मायनस. ठीक आहे, 2 - 3/2. इथे क्रॉस प्रॉडक्ट करा, मग इथे डिवाइडला असेल 1. 2 × 2 4 -1 × 3 3/2 म्हणजे x काय भेटला, x भेटला 4 - 3 म्हणजे 1/2. ठीक आहे, x भेटला 1/2. therefore solution of required system काय भेटला, x = 1/2 and y = solution of given system is x = 1/2, y = काय भेटला 1/2. दोघांच्या व्हॅल्यू काय आल्या 1/2. ठीक आहे, बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिला आहे. 3x - y = 1, 4x + y = 6 बाय रिडक्शन मेथड.
मग आपल्या पहिलं स्टेप एक्स इक्वल टू बी लिहिणार. ए काय येणार, एक्स आणि वायचे कोइफिशियंट 3 - 1, इकडे 4 आणि 1, 4 1. एक्सच्या व्हॅल्यू एक्स आणि वाय, आणि बी येईल 1 6. ठीक आहे. बघा आता सेम इथेही सेम, इथे बघा इथे -1 आहे, इथे +1 आहे. इथे 0 बनवा किंवा इथे 0 बनवा, कुठे एक ठिकाणी 0 बनवा. ठीक आहे. मग आपण समजा R1ला 0 बनवू. ऑपरेशन घेऊ R1 वरती, काय R1 + R2, R1 + R2. बघा काय होतं आहे, R1ची व्हॅल्यू 3 + 4 7. ठीक आहे. 1 - 1 काय आला 0. R2 ॲज इट इज, एक्स आणि वाय. इकडे बघा इथे काय येईल 1 + 6 काय आला 7 आणि 6. R2 ॲज इट इज आहे. ठीक आहे. आता आला लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. इक्वेशन तयार करू. 7 × x 0 × y, 7x + 0y म्हणजे 0 येईल तो, इक्वल टू काय येईल 7. आणि दुसरं काय 4x + 1y, 4x + 1y इक्वल टू काय आलं 6. इक्वेशन 1, इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन 1मधून फ्रॉम इक्वेशन 1वरून काय भेटते बघा, 7 इकडे येऊन डिवाइड झाला. ठीक आहे. काय भेटला x इक्वल टू 1. आता जाणार इक्वेशन सेकंडकडे. फ्रॉम इक्वेशन सेकंड 4x + y इक्वल टू 6. एक्सची व्हॅल्यू टाकणार 1, म्हणजे 4 × 1 + y इक्वल टू 6. हा 4 इकडे येऊन काय झाला मायनस, म्हणजे y इक्वल टू काय आला 6 - 4, y इक्वल टू भेटला 2. y इक्वल टू काय भेटला 2. म्हणजे सोल्युशन काय आलं रिक्वायर्ड सिस्टीमचं, x इक्वल टू 1 आणि y इक्वल टू 2. देअरफॉर सोल्युशन of given system is x equal to 1 and y equal to 2. बघा क्वेश्चन नंबर सेकंडमधलं चौथं एक्झाम्पल, म्हणजे इथे शेवटचं एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर सेकंडचं, म्हणजे आपला क्वेश्चन नंबर सेकंड इथे संपणार आहे. सोपी मेथड आहे, रिडक्शन अतिशय सोपी मेथड आहे. बघा इथे परत सुरुवातीला आपण काय करणार, एक्स इक्वल टू बी घेणार. ठीक आहे. ए म्हणजे दिलेल्या इक्वेशनचे कोइफिशियंट बघा 5 आणि 2, नंतर 7 आणि 3. ठीक आहे. त्यानंतर एक्स, हा एक्स म्हणजे कोण, दिलेले व्हेरिएबल्स एक्स आणि वाय, व्हेरिएबलचा कॉलम मॅट्रिक्स. त्यानंतर बी म्हणजे काय, दिलेल्या इक्वेशनचे कॉन्स्टंट, त्यांचा कॉलम मॅट्रिक्स 4 5. या पद्धतीने. आता पुढची स्टेप्स काय, दिलेल्या जो काही मॅट्रिक्स आहे ए, याला काय बनवायचं लोअर किंवा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. मग कसं बनवता येईल बघा. समजा आपण R2 वरती ऑपरेशन घेऊ किंवा R1 वरती घेऊ. समजा आपण घेतलं R2 वरती ऑपरेशन. काय ऑपरेशन घेतलं की R2ला 3 मल्टिपल केलं, शिवाय 2 मल्टिपल केलं, 2 टाईम R2, आणि याच्यामधून मायनस केला कोण R1, किती टाईम 3 टाईम, 3 टाईम R1 काय गेला मायनस. थोडक्यात कोइफिशियंट सेम केले. ठीक आहे. किंवा असं नसेल जमत तर अजून एखादी स्टेप वाढवून घ्या. कशी वाढवणार, R2 वरती ऑपरेशन घेणार आणि R2मधून R1 वजा करणार, R2 - R1. ठीक आहे. बघा काय येतं आहे, मग इथे येईल R2 वरती ऑपरेशन आहे, R1 ॲज इट इज, R2ची व्हॅल्यू 7 आहे -5 म्हणजे किती उरली 2. ठीक आहे. त्यानंतर 3 - 1, R2 - R1 म्हणजे 3 - 1 उरला 1. एक्स ॲज इट इज, एक्स कॉमा वाय, एक्स वाय. आणि सेकंड बघा इकडे बीचं काय होईल, R2 वरती ऑपरेशन आहे म्हणजे 5 - 4 किती उरले 1. R1 ॲज इट इज, R2 उरला 1. ठीक आहे. आता बघा इथे 1 आला म्हणजे इथं 0 करणं सोपं जाईल. ठीक आहे. म्हणजे ऑपरेशन कोणावर आलं, R1 वरती. काय ऑपरेशन, R1ला वजा करणार 2 टाईम R1मधून, बरोबर ना. R2ची व्हॅल्यू 2 आहे, 2 टाईम R2 वजा केला म्हणजे 2 - 2 काय होणार 0. ठीक आहे. बघा 2 टाईम R2.
बघा R1 वरती ऑपरेशन आहे. R1 मायनस 2 टाईम R2 म्हणजे 5 मायनस 2 टाईम 2 म्हणजे 4. 5 मायनस 4 किती उरला 1. नंतर 2 मायनस 2 टाईम 1 म्हणजे किती उरले 0. पुढे R2 ॲज इट इज 2 1. नंतर XY ॲज इट इज इथे इक्वल टू R1 वरती ऑपरेशन आहे. R1 मायनस 2 R2 म्हणजे 4 मायनस 2 इथे उरला 2 आणि R2 ॲज इट इज. बघा इक्वेशन काय भेटतील आता. देअरफॉर 1 इंटू एक्स आणि 0 इंटू वाय म्हणजे 0च इक्वल टू किती 2 म्हणजे एक्स डायरेक्टली भेटला. बघा एक्स इक्वल टू काय 2 डायरेक्टली भेटला. त्यानंतर 2 इंटू एक्स प्लस 1 इंटू वाय इक्वल टू किती 1. एक्सची व्हॅल्यू इथे पुट करा. देअरफॉर 2 इंटू 2 प्लस वाय इक्वल टू 1. देअरफॉर वाय इक्वल टू 1. हा 4 इकडे येताना मायनस म्हणजे वाय इक्वल टू भेटली -3. ठीक आहे. 2 इंटू 2 4 झाले. इकडे येताना मायनस झाली म्हणजे 1 मायनस 4 वाय इक्वल टू -3. देअरफॉर रिक्वायर्ड सोल्युशन. रिक्वायर्ड सोल्युशन काय भेटले x इक्वल टू 2 अँड y इक्वल टू -3. ठीक आहे. या पद्धतीने आपली एक्झरसाइज 2.3चं दुसरं एक्झाम्पल इथे संपलेलं आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरला बघू क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला काय बघू क्वेश्चन नंबर 3 आणि नेक्स्ट लेक्चरला आपलं हे चॅप्टर संपून जाईल.